यानंतर बातमी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची। या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोगस मतदारांचा मुद्दा चांगलाच तापलाय। आगामी निवडणुकांसाठी 96 लाख बोगस मतदार यादीमध्ये घुसवल्याचा गंभीर आरोप विरोधकांनी केला आणि या संदर्भात राज ठाकरेंनी निवडणूक आयोगासह भाजपवरही निशाणा साधला होता। तर 96 लाख हा आकडा विरोधकांनी आणला कुठून असा सवाल भाजपकडून विचारला जातोय आणि या संदर्भात भाजप नेते केशव उपाध्ये यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत सवाल केले। मतदार यादीमधील खोटे मतदार काढावेत यासाठी विरोधी पक्षातील मातब्बर नेत्यांची फौज निवडणूक आयोगाच्या दारात धडकली असं ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात। पण बोगस मतदार कुठून आले हे त्यांनाही माहीत नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे। यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक युद्ध रंगलंय। दरम्यान विरोधकांनी नेमके काय काय आरोप केलेले आहेत ते आपण बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। विरोधकांकडून हे आरोप मागील काही दिवसांपासून केले जात आहेत। त्याच्यामध्ये विधानसभा मागच्या वर्षी झालेली या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मतदार यादीमध्ये बोगस मतदार घुसवले असा आरोप विरोधकांचा आहे आणि त्याचबरोबर आगामी जी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक होणार आहे त्यासाठी 96 लाख बोगस मतदार नोंदणी झाल्याचा आरोप सुद्धा विरोधक करतात आणि त्याचबरोबर मुंबईमध्ये 8 ते 10 लाख बोगस मतदार असल्याचा दावा सुद्धा करण्यात आलाय। तर दुसरीकडे ठाण्यामध्ये 8.5 लाख बोगस मतदार असल्याचा दावाही केला जातोय आणि याशिवाय नाशिक पुण्यामधील मतदार यादीमध्ये सुद्धा बोगस मतदार भरले गेलेत असा आरोप विरोधक करतायत। ही जी यादी आहे, ही जी नावं आहे ही आपण प्रसिद्ध सार्वजनिकरित्या किंवा मीडियासमोर का करत नाही असा विरोधक सत्ताधाऱ्यांचा माहिती असतो आणि करणार का तुम्ही? 100% करणार। का करणार नाही? आतापर्यंत आम्ही हजारो नावं दुबार नावं समोर आणली। खरं म्हणजे हा प्रश्न त्यांनी हे जे आहेत हा प्रश्न त्यांनी बेलापूरचे आमदार मंदा म्हात्रे यांना विचारायला पाहिजे। संजय राऊत, तुम्ही मंदा म्हात्रे किंवा भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना दुबार नावाबद्दल प्रश्न विचारण्यापेक्षा आदरणीय शरद पवार साहेबांना जाऊन प्रश्न विचारा। पवार साहेब असं म्हणाले होते की मुंबईमध्ये मतदान करा, बोटाची शाई पुसून टाका आणि पुन्हा गावाकडे जाऊन मतदान करा। तर आदरणीय पवार साहेबांना तुम्ही प्रश्न विचारण्याची हिम्मत करणार आहेत का? दरम्यान या संदर्भात राज ठाकरेंनी काय दावा केला होता तेही पाहूया। अगदी खात्रीलायकरित्या समजलेली गोष्ट तुम्हाला सांगतो की आत्ताच्या या होणाऱ्या निवडणुकांना त्यांनी 1 जुलैला यादी बंद करून टाकली। त्याच्या अगोदर काही काम म्हणजे विधानसभेच्या विधानसभेला तर होतेच भरलेले, त्याच्यानंतर जवळपास 96 लाख खोटे मतदार महाराष्ट्राच्या यादीत भरलेत। मुंबईमध्ये असेच 8, 8.5 लाख, 10 लाख, ठाण्यामध्ये असेच 8, 8.5 लाख, पुण्यामध्ये भरलेत। तर विरोधक फेक नरेटिव्ह पसरवत असल्याची टीका सत्ताधाऱ्यांकडून केली जाते। साधा एक पुरावा देखील तुम्ही देऊ शकलेले नाहीत। एक नाव निवडणूक आयोगाकडे देऊ शकले नाहीत। निवडणूक आयोगाकडे रीतसर तक्रार देखील तुम्ही केली नाही। फक्त माध्यमांसमोर बडबड करण्याचं काम तुमचं आहे। त्यामुळं तुमची ही फेक नरेटिव्हची फॅक्टरी आम्ही विधानसभेला उद्ध्वस्त केली। आता देखील मतचोरीच्या नावानं फेक नरेटिव्हची फॅक्टरी तुम्ही निर्माण करतायत। ती देखील सर्वसामान्य मुंबईकर आणि भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही।